गजर केला ते नियम काय ते नियमांचा विषय बाजूक ठेवा असं म्हणणार नाही. त्यामध्ये 40 मिनिटाचा गजर करा असं म्हटलेलं होतं, परंतु एकाच बुवाने गजर केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा 373 कलमाचं त्यांनी हे केलेलं आहे, उल्लंघन केलेलं आहे. काय नाही ती माझ्याकडचा 373 कलम काय बुवा, तुम्ही त्या वारकरी संप्रदायावर जाऊ नका. मी तुमका काय म्हटले, ज्योतिषी म्हटले म्हणून तुम्ही काय केलं, मी अपमान केलं असं तुमका वाटतं ना. तर ज्योतिषी का म्हटलं तर वारकरी संप्रदायाचे कपडे परिधान करण्याची सुद्धा तुझी विद्वत्ता नाही. तुम्हाला अशी विद्वत्ता काढली ना माझी. हातात गंडे दोरे घालणाऱ्या आधी ते वारकरी संप्रदायाचे कपडे परिधान करू नये म्हणून तुम्ही त्यांचा अपमान केलेला आहे वारकरी संप्रदाय. म्हणून मी तुमचा जाहीर निषेध करतो. गंडे दोरे नाही करत वारकरी संप्रदायामध्ये. ते काय भारून लिहिलंच ना खडेसून, ते भारून लिहिलेले आहेत गंडे दोरे. ते गंडे दोरे कसले काय आत्ताच्या क्षणाला या क्षणात कलियुगात जर तू सांगशील की महिलांनी, खरं सांगतो त्यांचं अर्थ की महिलांनी उद्यापासून प्रतिभाताई पाटील इथपर्यंत ब्लाऊज घालायचे, तशा तुम्ही घालायच्या. नऊवारी साड्या नेसायच्या. उद्यापासून नऊवारी साडी नेसा तुम्ही बाहेर पडा असं माझं म्हणणं आहे. मी काय मग सांगतो ह्या पण त्या बुवाक सांगूचा लागतात. साधं एक विषय सांगते. त्यांनी काय सांगितलं की माका ह्या महिन्यात मी 17 बारी केलंय, 8 मी मागे परतवले, दुसऱ्या बुवांक दिले. तू त्या काळेश्वराक समोरून सांग आतापर्यंत संदीप नाईक धुरे बुवाक तू कधी बारीसाठी फोन करून कधी बारी दिली का? नाहीतर मी किती वेळा फोन केले ते विचारत नाही का बारीसाठी. त्यांचं फोन लागत नव्हतं, हल्ली तरी लागता नव्हता. नाहीतर 02364 फोन कधी आयुष्यात लागत नाही का. त्यामुळे ही मोठेपणा सांगू नको. अरे तुझ्या परशुराम बुवांचं गाणं म्हटलं तंतोतंत तुका आजच्या घडीत जुळतं आता. आणि परशुराम बुवांचं गाणं तू जर तशाक तसं म्हणत असेल तर तुझं तो गैरसमज आहे. तुझा हे तर म्हटलंच ना, तू टाळ नव्हे खुळखुळा अशी ती ओरिजिनल नाही. तू ओरिजिनल परशुराम बुवा जर ऐकायचे असतील ना तर गौरव पांचाळचं भजन कधीतरी आहे. बाकीचं सोड. गौरव पांचाळचं भजन म्हणजे तुझी विद्वत्ता काय त्याच्यासमोर ही तुका कळत. तू दुसऱ्यांची जेव्हा विद्वत्ता तुम्ही अरे बाबा हो अरे तुझ्याचा विषय येतोय तर अहो बुवा तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांची अरे तुझे हा नियम एक लक्षात घ्या. मी त्यावेळेस सुद्धा मी ऑब्जेक्शन केलं होतं की आपल्यापेक्षा वयस्कर बुवा असतील तर त्यांना अरे तुरे करू नये हा खरा नियम आहे. त्या बुवाने आपल्या त्या हिशोबाप्रमाणे लावून घेतलेला आहे. बुवा माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे मी त्याला अरे तुरे करतो. पण त्याचा विषय असेल नाही तुम्हाला जर अहो जावं करत असेल काय बुवा हा हो करू दे एकटोच रावात निशिरात काय. तुम्ही जे काय मोठेपणा तुमची करताय ना, माझं वजन असं आहे म्हणजे पुल्या क्षण लावाने माका बैल म्हणण्यासारखे आपण विषय लक्षात. तुम्ही तुमची मोठेपणा कशाल. तुम्ही सांगता की मी ऑर्केस्ट्रा करत नाही, बरोबर नाही. एक गाणं मंगलाष्टक म्हटल्यानंतर तुम्ही झक मारत दुसरं गाणं म्हटलात ना, त्या तुमच्या गाण्याची फरमाईश होती का? मंडळी जमली साधी या गाण्याची फरमाईश होती का? एकटाच गजर तुम्ही किती केलं. म्हणजे तू राजा हरिश्चंद्रानंतर मला वाटतं तुमचा नंबर लागेल होय ना सत्य बोलण्यात. अरे 1 नंबर तो आयुष्यात जर कोण फोटो बुवा असत ना फोटो तर ते तुम्ही आहात. काला नवे खुळखुळा ही सुरुवात पकवास नवे भेंड माझ्या काल सुरांचं तुमतुन तुमतुन भजन नोवे व्यासन भजन नोवे व्यासन भजन नोवे व्यासन. काल नवे खुळखुळा पकवास नवे भेंड माझ्या काल सुरांचं तुमतुन भजन नोवे व्यासन भजन वारकरी संतांच्या अभंगाला सिनेमाची
रेडीमेड भांडवल सांग रेडी ह्या रेडीमेड हा 35 वर्षाचा ठरवता स्वतः काय दिलं तर सांग. हो माझे शिष्य आता चांगले गातात काय विषय नाही पण त्यांना तुझ्याकडचं काय दिलं असतं सांग. दुसऱ्याची ती करतच ना तिकडची आणि आतापर्यंत त्या चंद्रू जाधवची रुपवली स्वतःच्या नावावर खपवणारे हे बुवा कालपर्यंत स्वतःच्या नावावर खपवणारे बुवा त्यांच्या गुरुची एवढी ऐपत आहे देण्याची तरी दुसरीकडे चाटुगिरी करणारे हे बुवा आणि हे मोठेपणा सांगतात. म्हणून म्हणतोय रेडीमेड भांडवल सारं त्रास काही ना डोक्याला त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती उमाची कल कालवीती. अभंगामध्ये 1760 हिंदी गाणी ह्यांची सुरुवात कोणी केली या लोकसंवादी केली तुमच्या देवगडच्या आणि त्या अभंगाचा अर्थ न सांगता त्यामध्ये हिंदी गाणी जर लोकांवर लादण्याचं काम केलं असेल ना तर ह्या लोकसंवादी केलेलं आहे. एकमेव लोकसंवा ज्यांनी ना त्या परशुराम बुवांच्या नावात कलंक लावलेलं लक्षात घ्या. अभंगाची करुणी माती उमाची कल कालवीती अर्थाचा अनर्थ करुण भजन अरे आपण काय गातोय त्याचाच परशुराम बुवांनी दिले ना ते शब्दानुसार त्याला अर्थ आहे लक्षात घ्या. यांनी मगाशी या बुवांनी एक गाणं गायलं गुलाब राजा काय म्हटलं मी तुम्ही ऐकायला सांगतोय. गुलाब राजा सिंहासनी नाही गुलाब राजा बसुनी सिंहासनी सांगतो ऐका सनी खिचोय त्यांचं गाणं ऐका. गुलाब राजा बसुनी सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुरे जीवन पुल कुणी भांडू नका. गुलाब राजा बसुनी गुलाब राजा सिंहासनी बसुनी सिंहासनी बसुनी सांगतो तो सिंहासनावर बसलाय ना आणि तो सांगतोय तो सांगता गुलाब राजा बसुनी सिंहासनी सांगतो. आणि आली लग्न घटी समीपनवरा घेऊन या वाघरा तू आ गाठतो घरात आणतो घेऊन या वाघरा. तू गंडे दोरावलं बुवा तू गंडे दोरे घालून लोकांना बनवणीगिरी करता दुसऱ्या दिवसची विद्वत्ता करतास. तुम्ही सांगता ना महिला वर्ग मी सांगतोय बरोबर आहे मी विरोध करतोय कारण आहे त्याला. हो सांगतात हो ट्रेन मध्ये मुली मी असं केलं तर मग असं खाली करतात. तू वासुगिरी करून जाता कशात तुम्ही ट्रेन मध्ये वासुगिरी करायला काय जाता तिथे. माझं म्हणणं असं आहे की सगळं लक्षात घ्या कालाय तस्मै नमा काळाप्रमाणे बदललंच पाहिजे. टिकली तशी आहे ना फॅशन चालली त्याप्रमाणे चालले. 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय. एका बाजूला मुली आहेत एका बाजूला आपल्या घरात मुलं सुद्धा आहेत ना मुलगे पण आहेत ना. तुम्ही जर मुलींवर संस्कार करायला सांगत असाल तर तुमच्या मुलांवर सुद्धा तेवढी जबाबदारी आहे मुलांवर संस्कार करण्याची बरोबर आहे ना. तरुण पिढीला माझं असं सांगणं आहे की आपण रस्त्याने चालताना एखाद्याच्या बहिणीला किंवा एखाद्याच्या बायकोला आपल्याला बघून जर रस्ता बदलावा लागत असेल तर आपल्यातनी कुत्र्यात काय फरक आता लक्षात घेऊचो हा बरोबर ना. मुली फॅशन करतात मुलगे सगळे बुवा सांगतात ना मुलगे काय थोडी फॅशन करतात काय ज्याची 26ची कमर तो 28ची जीन्स पॅन्ट घालता. जीन्स पॅन्ट त्याच्या ढोंगणावर राहणार नाही. तो सत्यनारायणच्या पूजेत वाकलो तर पाटल्यांका दर्शन घेऊन बघत नाही. ही सत्य परिस्थिती आहे ना बुवा. मग हे पण तुम्ही सांगा ना दोन्ही बाजूने तुम्ही सांगा. आपण आधी केलं पाहिजे. अरे करतो ना प्रत्येकाच्या घरात तेच करा काय वेगळे आहेत त्या बुवा. म्हणजे तुम्ही असं सांगते की माझं भजन म्हणजे माकडांची परिस्थिती तीच आहे काय 100 माकडं असतील तर दुसऱ्या माकडा वर करून दाखवतात हे माझंच लाल म्हणून त्या काही माहिती आहे घासून लाल झालेलं सगळ्यांचे घात. तसं तुम्ही काय केलंय ना तुम्ही जो काय सांगतात ते हे मी 2000 साली सत्यनारायणाचं ते नोटीस म्हणजे भजन सुरुवातीचं भजन मी ऐकलेलं होतं. तुम्ही काल गायला ते संगीत आनंद देई
त्या परशुराम बुवांनी गाणं जेव्हा काढले नाही ना तेव्हा मी त्यांना साथ केलेली होती डाव्या तबल्यावर. तर 1995ची गोष्ट सांगतोय. मग तुम्ही अजून ते गाताय ना, ते गाताय ना तुम्ही, ते तुम्ही कशाला गाताय? याचं उत्तर तुमच्याकडे आहे का मोदी? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आमचे 70 असू दे, तुमचे विद्यार्थी भरपूर आहेत, तुम्ही ही भजन पिढी घडवताय, आम्हाला मान्य आहे. तुम्ही काय स्वतःच त्यांना दिलं ते सांगा. परशुराम बुवांची कॅसेट लावून दिली काय ती चालली आहे कंटिन्यू. तुमचं त्याच्यात काय योगदान आहे ते सांग. तुमच्या गुरूंचं योगदान आहे ना. विजय परतवानी वेगवेगळी नोटीस. ज्या दिवशी मी तुमच्या काळेश्वराच्या समोर सांगते, ज्या दिवशी संदीप लोके स्वतःचं नोटिशन स्वतः बांधेल, पुष्टा खाऊन नाही, ह्याची त्याची साथ घेऊन नाही, ज्या दिवशी तो स्वतःचा नोटेशन स्वतः बांधील त्या दिवशी मी सगळे जिथे बारी म्हणेल त्या दिवशी मी सगळ्यांच्या समक्ष त्याचे पाय धरून नमस्कार करणार. तू आता तुझी विद्वत्ता हा भजन करण्याची. तोपर्यंत आमचं त्याच्याशी देणं घेणं काय नाही. चाटुगिरी करून नव्हे, हे शब्द घ्या जरा. म्हणजे चाटुगिरी करून नव्हे, कारण तुम्ही जर दुसऱ्याची विद्वत्ता काढलात तर तुम्हाला या पद्धतीचे शब्द माझ्याकडून ऐकावे लागतील. याचं भान ठेवून आपण तुम्ही पुढे बोला. ओके. माका 10 वर्ष आणले तो त्यांचं ते विचार करतील. तू बिदागी देणं नाही कधी, लक्षात घे. आम्ही बिदागीकडे 10 वर्ष इथे या काळेश्वराकडे बघ, माझा तोंड उघडूक लावू नका तुम्ही. तुम्ही 15 वर्ष का नाही आलात ते तोंड उघडायला मला इथे लावू नका. तुमची इज्जत तुम्ही जपून ठेवा त्यांनी दिलेल्या कपड्यांवर. उगीच उघडं करायला लावू नका, कारण पांडुरंग त्यांनी दिलेला आहे तुम्हाला साक्षात. त्या पांडुरंगासमोर जरा सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. केवळ राजा हरिश्चंद्रानंतर तुमचा नंबर सांगितलं म्हणून तुम्ही मनातल्या मनात गुदगुल्या करून घेऊ नका. आमचे भटके सुद्धा त्याच पद्धतीत असतात. पंचरत्नांची आठवण ठीक आहे केलात तुम्ही, छान केलं, पण एका पंचरत्नाची आठवण करताना 5 गाणे म्हणण्याची गरज नाही. तो सुद्धा त्याच्यातच परिणाम होतो. परशुराम बुवांचं गाणं जर तुम्ही, परशुराम बुवांची 25 वर्ष जर तुम्ही पट्टी सांभाळत आहात तर त्या पंचरत्नांमध्ये परशुराम बुवांनी केलेलं सांगण्याची गरज नाही, कारण तुमच्या गायनामधून परशुराम बुवा साक्षात उतरतात. अभिषेक शिरसाट, गौरव पांचाळ, शिरसेकर बुवा याला जर मी परशुराम बुवांची पट्टी म्हटलं तर तुम्हाला तुम्ही क्रोधित होता. त्यामुळे आम्हाला ते परशुराम बुवांचं हे काय बघ मस्त आहे. प्रारब्धाचे लिखित कुणाला घडेल का, आणि पुत्रा धरुणी पारधीनेला या वाघास मारील का. हे सुद्धा परशुराम बुवांचं आहे. अजून सुद्धा मी खूप परशुराम बुवा आम्ही, अरे बाबा त्यांच्यावर काढली थोडीफार वर्ष. तुम्ही त्यांना हो मला परशुराम बुवांनी इथे झापलं होतं कुठे बापारड्याला, काय झापलं होतं, तुझी इज्जत काढली होती ती सांग लोकांना. आमका माहिती आहे सगळा. आमचा तोंड गुरु लावू नको. तुम्ही तुमचं जे आहे ना घालूया. त्याच्यानंतर तुम्ही कुठे भाग घेतला मला सांगा. स्पर्धेमध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर आला? तुम्ही मोठे ना, स्वतः काय केलं असतं वाकान बघा खाली आधी काय खाली आका वाकान बघा मेला असता. तुम्ही जे काय आपण सुरुवात करूया भजनाला. फरमाईश आपण सुरुवात करूया. गजर केला बुवानी, ठीक आहे मान्य. गजराच्या माध्यमातून एक शब्द दिलात की सांगा फक्त बुवानी. माध्यमातून आपण समाज प्रबोधन ज्याला म्हणतो ना ते काय फक्त टिकलेचाच काढला ना तुम्ही. दुसरे स्वतःचे मुद्दे एखादे मांडा, दुसऱ्यांचे मुद्दे चोरून खडे मांडा लोकांसमोर. आता ह्या सगळा जुना झाला ना हो. प्रयत्न करते तुम्हाला हो जाऊ करण्याचा. मुश्किल आहे ते म्हणा माझ्यासाठी, पण प्रयत्न करते. काय त्यांनी युट्यूबवर टाकायचे कार्यक्रम, मला काही तसा फरक पडत नाही पण सांगतो. आणि तुम्ही म्हटलात तरी काय विषय नाही. तुमच्यावर तुमची विद्वत्ता असेल, मला अरे तुरे म्हटलात तर माझी आशा, म्हणून मी तुमका अरे तुरे करण्याचा प्रयत्न करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने सुरुवात करतो. आपण जय जय महाराष्ट्र या गाण्याने सुरुवात करूया. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची रेणी, कोलादी मनगटे खेळती खेळली वगैरे, सावित्र्याच्या उन्हात भिजला निडळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी जिंकला त्याचप्रमाणे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती सुद्धा मी नेहमी गाणं म्हणतोय, त्याच्यावरती घेतो. न भाला न बरची ना गाव पाहिजे, न भाला नाना नाना मिराशी कैलासवासी नाना मिराशी यांच्या स्मरणार्थ बुवा सन्माननीय सत्यवान मिराशी यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, या बक्षिसाचा स्वीकार करतोय. सुधाकर नाईक धुरे यांच्याकडून माझे खंजिरी वादक सुंदरी वादक अनंत धुरी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे पाखराजा आकांक्षा फाळके या भगिनीकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय काशीराम फाळके यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतो. न भाला न बरची ना गाव पाहिजे, न भाला न बरची ना गाव पाहिजे, तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे. नव्या भाविताचे स्वप्नते असू दे, तुझी भीमशक्ती जगाला कळू दे. पुण्या गावतीचा दुवाचा घालाले, आहे भीमयुगाचा नवा दाखलाले. न पाटील न वाडा ना गाव पाहिजे, न पाटील न वाडा ना गाव पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आत्मीयतेने नाव आपण घेतो, ज्यांचं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवले ते कैलासवासी बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, कारण बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईमध्ये आज 8 मानेने मराठी माणूस उभा आहे, बरोबर ना. त्या छत्रपती त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एक गाण्याची फरमाईश, ती गाणं घेतोय. अंबा
आंब्याचे व्यापारी सन्मानाने विश्वास नाही दुरे ना, विश्वास नाही दुरे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा, बाळ ठाकरे नाव ते आते कुणा नाही ठावा, बाळ ठाकरे नाव आवाज शिवाचा छावा, बाळ ठाकरे नाव ते आते कुणा नाही ठावा. झाला नाही होणार नाही असा आमचा नेता होता, जीवन तुला करुणी भगवा. जय भवानी, जय भवानी, जीवन तुला करुणी भगवा. धन्य धन्य झाला, धन्य धन्य झाला, बाळ ठाकरे नाव ते कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे नाव ते आते कुणा नाही हा. नवीन आता पाखराचा हे गाणी 2 आले, ती दोन्ही गाणी घेतो कारण अधांतरी प्राजक्ता फाळके या भगिनीकडून अधांतरी झुलेन अभंग याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. तत्पूर्वी पाखराजा हे आता नवीन सध्या गाणं आलंय ते घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यातली दुसरी ओळ एका परफेक्ट मॅच होता बघा. प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. आझाद केलं तुला, आझाद केलं तुला, मन भरलं तुझं, आता मन भरलं तुझं, मन भरलं तुझं, आता मन भरलं तुझं. गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. आझाद केलं तुला, मार्केटमध्ये चालू आहे बघा. तू मला अमुराचा, मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. किती प्रेम आहे बघ. तेरी उम्मीद सेम आहे. ते इथून येतं, हे इथून येत. तू मुराचा नीलाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससाग. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो
आम्ही निघालो तुम्ही येता, आम्ही निघालो तुम्ही येता, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? येतो म्हणाला पालखी घेऊन केली त्याने आत्मला आम्ही निघालो भगवंताची करणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी तुले नवागण शेषपणा धरणी सारी भगवंताची करणी सुरुवात करतो कारण खूप उशीर झालाय आणि त्या गजराच्या माध्यमातून गजर पण खूप मोठ्या परंतु एक दोन कडवी कट करून गजर घेतो आणि गजराच्या माध्यमातून 100% एक दोन विषय आपल्याला पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अशी कशी जगास कलीची बाधा झाली, अशी कशी जगास कलीची बाधा झाली. हो बोला तुम्ही.
हा गोवा त्या दिवशी पण महालक्ष्मीचा वर्धापन दिन होती, तेव्हा केळुसकर बोलची माझी वारी होती. विचार तुम्ही, उशिरा सुरू झाली पण बरोबर ना, पण त्या लेवलची वारी झाली. जशी आज होते आज तुमची वारी तर तुम्ही एकदम काय त्या पेटवलं असेल ते एकदम भारी, तुमची आजची वारी भारी झाली. पुढच्या वर्षी मी खरं सांगतो काळेश्वरला म्हणून पुढच्या वर्षी तुम्ही असणार. मी आता 10 वेळेला कळलं ना, म्हणजे वारे इथे केलेत मला पण झाले. त्याच्यानंतर तू 10 वेळा कर, काय विषय नाही. आणि कुठलं ठिकाण ते कुणाचं 7 वेळा वारी केली कुठे सांगा ना जरा. 7 वेळा तू कुणा भारी कोणी माता बोलवलं नाही तिथे, ते जरा ठिकाण डिक्लेअर करा. तुमच्या मामाचं गाव असेल वाटतं कदाचित. हा अशी कशी जगास कलीची बात झाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. परिणामविन कोणी नाही वाली, परिणामविन कोणी नाही वाली, परिणामविन कोणी नाही वाली. अशी कशी जगास कलीची बात झाली, अशी कशी जगास कलीची बात झाली. झाली पुण्याची ती तिजोरी खाली, झाली पुण्याची ती तिजोरी खाली. परिणामविन कोणी नाही समजून घे रे आयुष्यात खेळणारा, परिणामात वेळ घालवावा सारा. जगाच्या बाजारी मांडला पसारा, गुंतून मोज कोणी नाही तारणारा. आपल्याला कोण काढणार नाही लक्षात घ्या. इथे आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला मुलगाच स्वतःला उद्या कांटा फेकून जाळतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवता. लक्षात घ्या, हा काळेश्वर त्या शंकर महादेवाचा गण आहे. लक्षात घे बरोबर ना. समुद्र मंथनातून जेव्हा 14 रत्न निघाली त्याच्यापैकी हलाल विष शंकर महादेवाने प्राशन केलं. संदीप भाऊ, शंकर महादेवाने प्राशन केलं आणि अमृत कोणी द्यायचं, देवाने दानव भांडणं झाली म्हणून तो अमृताचा कलश घेऊन एक गंधर्व कावळ्याच्या रूपात पळाला, कावळ्याचं रूप घेऊन तो पळाला कलश घेऊन. आणि त्या कलश नेता नेता तो हल्ला, त्याचे 4 ठिकाणी थेंब पडले. उज्जैन, हरिद्वार, आता कुंभमेळ्यात आलो होतो प्रयागराज, आणि 4थं नाशिक मध्ये पडलं. 4 थेंब ज्या ठिकाणी पडले ना तिथे कुंभमेळा आयोजित केले. आणि अमृत विष्णुदेवाने मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीच्या रूपात ते अमृताचे थेंब एक 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 वाटत गेला. ते मोहिनीचं रूप बघून साक्षात शंकर महादेव त्या मोहिनी रूपी विष्णुदेवावर भाळले, स्वतःवर कंट्रोल करू शकले नाही. आणि त्या दोघांचा त्यांना माहिती होता की मोहिनी रूप हे विष्णुदेवाचं आहे. शंकर महादेवाला माहिती असून सुद्धा त्या दोघांच्या संगमातून एक देव निर्माण झालो. तो कर्नाटकले अय्यप्पाने, हा अय्यप्पा देव, तो त्या विष्णुदेव आणि त्या मोहिनी रूप विष्णुदेव आणि शंकर महादेवाच्या समागमनातून तो निर्माण झालेला तो देव आहे. लक्षात घ्या, अय्यप्पा. तसं काळेश्वर त्या शंकर महादेवाचा एक गण आहे, त्याच्यापैकी एक आहे. म्हणलं तुझ्या नाही तारणारा, काले बोलवाला फॅशनच्या नावाखाली, काले बोलवाला फॅशनच्या नावाखाली. नवरा पिढीच आला कोण घाली, नवरा पिढीच आला कोण घाली. हरिनामविन कोणी नाही आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी.
वाटेत सोबतीन कोणी आठविल बाप वेळ जाईल निघून आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असतं ही सुद्धा त्या परमेश्वराची कृपा आहे, लक्षात ठेवा. आपले आई वडील म्हातारपणापर्यंत असणं हे आपल्या नशिबाचे भाग आहेत, ते कोणाच्या सुद्धा तशी वाटायला येत नाही. म्हणून ज्यांच्यामुळे 84 लक्ष दशयोनीनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर मरेपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा. त्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका. आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही, लक्षात घ्या. आपले आई वडील आपल्या मुलांसाठीच सगळं करत असतात. कोणी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या, मी त्याला क्रॉस करणार नाही. खरं आहे, खरी परिस्थिती सांगितली. आज मुली तोकडे कपडे घाततात, त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा बदलतो. त्यामुळे त्या मुलीवर किंवा मुलांवर बंधन ठेवणं हे त्या प्रत्येक आईची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. कारण बाप हा दिवसभर आपल्या संसाराचा राडगाडगा चालवण्यासाठी कुठे ना कुठेतरी हा कष्टच करत असतो आणि जास्त सर्वस्वी जबाबदारी आपल्या मुलांची असते, ती आपल्या आईची असते. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्या गोष्टी मी नेहमी सांगतोय, जमीन आसमानाचा फरक झालेला आहे, लक्षात ठेवा. पूर्वी लहान असताना जर आपल्या मुलाला भूक लागली तर आजी किंवा आई रानात घेऊन जायची आणि चिवचो घास खा किंवा असे विषय करायचे. आता भूक लागली तर आई सांगणार हे 5 रुपये घेणे तू कुरकुरे खाऊन ये म्हणून. हे सुद्धा हट्टी होतो लहानपणी. त्याची आई कुठेतरी गेली तर आजीजवळ सोडून जायची. संदीपाक माझ्या बघा, दुपारची वेळ झाली का हे सांगा आजी माका भूक लागली, आजी माका भूक लागली का. आजी झाडाखाली घेऊन गेली की आजी सांगायची संदीप चिवूचा घास खा. माका नको, आजी खा रे चिवूचा घास. ही चिवूचो घास पटकन खाय. दुसरं घास परत आजी चिवूचो देऊ गेली काय खाय नाही. मग आजी सांगा संदीप कुत्र्याचो खा घास. काय ना मच्चा खाले. आता कसं वाटतंय हे माझी वाणी वरळीचो गटार, तुझं तोंड वरळीचं गटार आहे. संदीप गाढवाचो खा घास. हे घास त्या पद्धतीचे त्यावेळेस खाल्लेले आहेस तू, म्हणून तोंडात तुझ्या बरळ येतात बरळ. श्रीकृष्ण जेव्हा दही दूध चोरायचं ना, आई बोलायची यशोदा मैया लब्बाडा तोंड उघड. तोंड उघडल्यानंतर अख्खं ब्रह्मांड दिसायचं. आणि आता तोंड उघडून सांगले तर गुटका मावा दिसतात तोंडात लोकांच्या, लक्षात घे. अतिरेक झालेलो, नाती सगळी तुटलेली आहेत. बापाचं मुलाचं नातं तुटलेलं आहे, आईचं मुलीचं तुटलेलं आहे, भावाचं बहिणीचं तुटलेलं आहे. याला एकमेव कारण म्हणजे मोबाईलचं झालेलो अतिरेक. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल, लक्षात घ्या. हे असे कार्यक्रम एकीने बोने मगाशी सांगितलं, ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवू शकले असते राजू भाऊ, बरोबर ना. ऑर्केस्ट्रा समजा त्या कोपऱ्यात ठेवले असतात, सगळे येणार होते. इतकी गर्दी झाली असती शेवटच्या क्षणापर्यंत. पण वाटेत जाताना चर्चा काय झाली असती, शेवटाचा पोर नाचला आयटम जो नाचलो भयानक नाचलो, याच्याकडे पुढे काय झाले नसते विषय, याच्या पलीकडे झाले नसते. भगवी शाल डबल का घातली त्याचं तू कारण सांगितलं नाही मला. भगवी शाल डबल का घातली त्याचं कारण सांगितलं नाही. हातात गंडे दोरे का बांधले त्याचं हे तू नशीब. तुका मी तू ज्योतिषी म्हटले, तू त्या रेल्वे स्टेशनवर ना तुझ्याला कान साफ करणे काय कान स्टेशन 50 रुपये में खड्याचा आवाज काढायचो का 100 गावतो. आपके कान में खड्डा आहे, खड्डा आहे निकाल आहे ना. काढलं कधी होय, अनुभव आता भाजी त्याच्यावर बरेच धंदे करतो रे तू. स्वतः म्हणजे काय तो दुसऱ्यांच्या नावा ठेवतो हे विषय आहे माझा, बाकी काही विषय नाही. बाकी तो बाप माणूस आहे खरं. संदीप लोके मैत्रीच्या दुनियेतलो राजा माणूस. क्या बात आहे. दिसण्याच्या बाबतीत नाव काढू नको. प्रीती जिंकल्यानंतर हेच नंबर लागतं, लक्षात घ्या. त्यालावर खरी पडता तो सुकलो असतो, खरी नाही ती. आता बियान तुझी परिस्थिती तशी झाली होती. अरे अन्न तो घास घेताना माझी आठवण येतं. काय बुवा तुम्हाला सांगू, तुमच्या आमच्या त्या गोष्टी पूर्वीच्या आठवण.
ते भातुकलीच्या खेळामधले हे बुवा आणि आता सांगतात कपडे कमी घाला. आयुष्य गेला डॉक्टर डॉक्टर खेळण्यात त्यांचा. आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची तिराणी. आईसाठी फक्त एक गाणं घेतोय. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग. येना माझी आई ग, 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 येना माझी आई ग. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग. येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग. किती दिवस झाले आता सांगून मला, सावली निघून गेली पडलो उन्हाला. किती दिवस झाले आता सांगून उन्हाला, सावली निघून गेली पडलो उन्हाला. लेकराला सोडून कुठं गेली कशी गायब, लेकराला सोडून कुठं गेली कशी गायब, गेली कशी गायब. येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग. येना माझी आई ग, 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 येना माझी आई ग. माणूस जगण्यात देव आहे हे समजवण्यात यशस्वी झालाय, पण माणूस माणसात देव आहे हे समजवण्यात अजूनही यशस्वी झालेला नाही. आम्ही दोघे जण एकमेकाची जेवढी करायला होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. शेवटी मायबाप प्रेक्षक तुमच्या हातामध्ये सगळा विषय. कोण कमी नाही ते लक्षात घ्या. सर्व गुण संपन्न असा माणूस भेटणं कठीण आहे. कारण रूप दिलं कोकिळेला, रूप दिलं कोकिळेला पण तिची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मोराला, रूप दिलं कंठ दिला कोकिळेला. शेवटी माणूस आहे बरोबर येणार ते त्या ठिकाणी. कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला. संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला. आणि संसार दिला चालवायला देवाधिकांना पण त्याची मुक्ती काढून घेतली. लक्षात घ्या, हे प्रत्येक जणांच्या बाबतीत खरं आहे. कोण सर्व गुण संपन्न नाही. ज्याच्या त्याच्यात प्रत्येकात काय नाही काय कमी आहे. परमेश्वराने त्याच पद्धतीत त्यांना ठेवलेलं. बघा, परमेश्वराने एवढे प्राणी निर्माण केले. आपल्या माणसाचे तर 2 पाय पण 4 प्राणाचे पण प्राणी निर्माण करून त्या आडव्या चालक लावल्या ना. बघा, वाघ हत्ती घोडे सगळ्यांका आडव्या चालक. पण माणूसच असो 2 पाय असा सुद्धा एकदम ताट चालता. परमेश्वराने सगळ्यांका ताकद दिली. कोणाची शेपडीत दिलेली आहे, कोणाची सोनेत दिलेली आहे, कोणाची आपल्या बाहूंमध्ये दिलेली आहे, कोणाच्या टापांमध्ये दिलेली आहे. गाढवाची तर त्याच्या पाठीत दिलेली आहे. पण माणूसच असो एका त्याची ताकद त्याच्या डोक्यात दिलेली आहे. एका जागेवर कशी त्याची तुझी खेच्यात दिली आहे, तुझी खेच्यात दिली आहे. सांग ना, सांग.
तुझ्या मनात धाना काय परापश्यंता मध्यमानी वैखरी तुझ्या आता जा मनात दिला का सांग तोंडावटे सांग बघू लोकांका हिंमत हा गाण्याची भरवशीला इलिया पण जरा आवाज नाही लागलो तरी चालत पोचवण्याचा प्रयत्न करायचा नक्की विश्वास वा तुझ्यासाठी आली आहे मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए तेरे साथ जीना जिंदगी का नाम सौसती का नाम कुछ भी नहीं रहता दुनिया में जिंदगी का नाम सौसती का नाम बघा ना शेवटी मित्र तर इज्जत काढताना एका विद्वत्ता काढल्यांना काय आपल्या तळपायाची आग मस्तकात करतात. ठीक आहे गाणं घेतलं तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं आरणा बरोबर ना नावच निघलं लक्षात राजा भाऊ नाव असं ठेवलं ना माझ्या लक्षात पण आता लक्षात राहील माझ्या कारण खूप खूप चांगलं गिफ्ट दिलंय आणि आरणाचा पीक तर एवढं मस्त आलाय. धन्यवाद आरणाजीकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. गंगाच्या वतीने स्वागत करतोय शुभेच्छा देतोय. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते आपल्या समोर जर बोलले आता तुझं काय प्रेमिकेचा विषय येत नाही पण सांगतो आपण प्रेमिकेला गाणं म्हटलं तर ती समोर उभी राहणे इतपत म्हणजे आपला आवाज तिला सहन करू गयो इतक्या आवाजात गाणं म्हणायचं उगीच बुवा म्हटलं तर ती समोर राहणार नाही बुवा. आपण नवीन पिढीला हे सांगतोय या पद्धतीत आपण म्हणायचं तर मग आपण असं म्हणायचं. हो काय करता कडे घरी या तिच्याशी प्रदर्शित होतोयस तू तुझ्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत का. तेरी उम्मीद तेरा इंतजार करते ऐसा नम तो शिल्प
दोन जोडी अजून आहे का नाव तुम्ही मगाशी विनोद चव्हाणची आठवण काढली विनोद चव्हाण आठवण म्हणजे आहेत नाही अजून काय तू माका उगीच काहीतरी माझ्या तोंडातून सन्मान राजू नाईक पाळके काय नाही तू 50 दिला तरी तुमची मैत्री खूप भारी आहे बोलण्याच्या काळासाठी ओंकार फाळके आठवण येतात परदेशी म्हटलं सच कहते हैं दुनिया परदेसी मुझे याद रखना कहीं भूल न जाना त्याशी विनोद चव्हाण कोणी बुवा एक गाणं म्हटलेलं मी पण त्या म्हणण्याचं माहिती होतं खूप छान म्हटलेलं बरं एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है जिंदगी कुछ भी नहीं तेरी कहानी है एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है स्केल चुकली वेगळा बरोबर ना स्केल चुकली ते राहिले राजू धुरेंचे मोठे भाऊ ते म्हटलं नाही मी जीता था जिसके लिए मरता था बघा
अजूनही जुन्या आठवणी जाग्या होतात, बरोबर ना. त्या काळचं प्रेम वेगळं होतं. जेव्हा सपोज आता मोबाईलवर सगळं, त्यावेळेस एखादी चिठ्ठी फेकायची, ती त्याका गावली तोरी आवशी बापाशी गावली काय सगळं टिंगर फिटलंच म्हणायचं, बरोबर ना. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं याद करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं याद करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं याद करता था, जीता था जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए मरता था, ऐसी लड़की थी जिसे मैं याद करता था। अपनी आवाज मिला दो मेरी आवाज को, तुम तो मेरे दिल में. तू क्या समझ सकता है दिल की बात, दिल की बात तो दिल वाला ही जान सकता है. जाने दो. चलो लास्ट वर्ड हो गए. चटणी भाकर अन मिरची त्यात ठेचा, खात घास देवा होता मनुकाचा, पलतून येऊन बेकाल तो सुन्याचा, झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा, निसर्गराज कोपला, निसर्गराज कोपला, कधी तू भाऊ घाली कशी दुर्दशाया कधी युगाची झाली, कशी दुर्दशाया कधी युगाची झाली. गुरु एक तुझी माझा विधाताचा, मयुरी म्हणून आहे, तिला प्रेमाचं कुठलंही गाणं चालेल. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मयुरीसाठी. नवीन गाणं घेतोय. धरलेला
मयुरीसाठी प्रेमाचं गाणं 100% गौरव म्हणतोय मी गातोय तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो मुझे तुमसे प्यारा अब ना हो मुझे तुमसे प्यारा अब ना हो तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो सांग कधी कळणार तुला भाव माझा मना सांग कधी कळणार तुला भाव माझा मना सांग कधी कळणार तुला भाव माझा मना सांग कधी राजूसाठी एक राजा पण दुसरी मीरा एका बाजून मीरा लग्न झालेल्या पुरुषांना माझं सांगणं आहे श्रीकृष्ण देव होता त्याच्या 116 सहस्त्र 108 बायका होते बरोबर ना तो देव एक राधा एक मीरा दोनों ने श्याम तुझा अंतर दिया दोनों की चाह में बोलो एक प्रेम धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार म्हणून गजराची सांगता करतोय.
गुरु एक तुझी माझा विधाता चरण